प्रेम 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 16 ते 25 वयामधला सर्वात महत्त्वाचा विषय. आजकाल तो त्याच्या आधी तो त्याच्या नंतरही जातोय. पण असो, प्रेमाच्या बऱ्याचशा स्टेप सुद्धा असतात. कुणी प्रेमात पडणार असतात, कुणी पडलेले असतात, काही जण हरलेले असतात. ह्या सर्वांमध्ये सर्वात गोड असतात ते म्हणजे प्रेमात पडणार असणारे. ह्या लोकांच्या प्रेमाची बातमी फक्त त्या मुलीला सोडून बाकी संपूर्ण कॉलेजला असते. दादा वहिनी असं मित्रांचं चिडूनही झालेलं असतं आणि तिचं नाव बऱ्याचशा झाडावर कोरूनही झालेलं असतं. ह्या काळात स्वर्ग, आनंद, सुख या सर्व गोष्टी ह्यांना फक्त तिच्यातच दिसायला लागतात. जसं की तूच माझं विश्व, तूच माझं सर्वस्व, तूच कल्पना सुखाची, तूच माझा स्वर्ग. मुलांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीच आतापर्यंत काजळाकडे कधी पाहिलंही नसेल किंवा ते काहीतरी असतं याकडेही त्यांचं कधी लक्ष गेलं नसेल. पण प्रेमात पडणार असलेल्यांना ते अचानक प्रेमळ वाटायला लागतं. जसं की काजळ डोळ्यात तुझ्या अंधार दाटून येतो, प्रेमात पडून तुझ्या स्वर्ग अनुभवता येतो. पाहतो तुला ज्याशनी सतार ऐकू येते, असेल किती सुंदर कुणी असा प्रश्न पडून राहतो. त्यानंतर काही निमित्त करू किंवा कधी कधी योगायोगाने भेटही होते, थोड्याशा गप्पाही होतात. त्यानंतर तर काही प्रश्नच नाही. जसं की आधी फक्त आवडायचीस, आता प्रेम झाले मा तुझ्यावर. काही काळाच्या सहवासाचा, काही मनमोकळ्या क्षणांचा, दिलखुलास गप्पांचा, काही नवीन खुलाशांचा. फरक झालाय माझ्या मनावर. आधी फक्त आवडायचीस, आता प्रेम झाले मा तुझ्यावर. तुझ्यात दडलेल्या लहान मुलीचा, तुझ्या कणखर वृत्तीचा, त्या कणखरपणातील नाजूकतेचा, तुला दिलेल्या खांद्याचा. फरक पडलाय माझ्या हृदयावर. आधी फक्त आवडायचीस, आता प्रेम झाले मा तुझ्यावर. तुझ्यासाठी निर्माण झालेल्या भावनांचा, हृदयातील जागेत झालेल्या बदलाचा, रंजवलेल्या स्वप्नांचा, हाती हात घेतल्याचा. फरक पडलाय माझ्या स्वत्वावर. आधी फक्त आवडायचीस, आता प्रेम झाले मा तुझ्यावर. हे सर्व झाल्यावर काही जण बोलतातही, काही जण उद्या उद्या करतच राहतात. जे हिम्मत करून बोलतात ते काहीच असं बोलतात. विसरून साऱ्या जगाला मिठीत तुला घ्यायचंय, प्रेमात पडून तुझ्या सर्वस्वी तुझं व्हायचंय. बांधलेल्या केसात मला तुला पाहायचंय, मी गजरा लावताना तुला लाजताना मला पाहायचंय. कपड्यांची तमा न करता मला चॉकलेट तुझ्यासोबत खायचंय, डोळ्यात तुझ्या पडणारं प्रतिबिंब माझं पाहायचंय. माझ्यावरील हक्क तुझा दाखवताना मला पाहायचंय, हातात हात घेऊन तुझा तासन तास बसायचंय. आई वडिलांना समजावताना, रडताना तुला मला सांभाळायचंय. तुझ्या शॉपिंगच्या बॅग उचलत मला चांगलंच थकायचंय. मुलांची नावं ठरवताना मला तुझ्याशी भांडायचंय. नेम प्लेटच्या फॉन्ट पासून पडद्याच्या रंगांपर्यंत मला हे सर्व तुझ्यासोबत ठरवायचंय. आणि ज्यांनी उद्या उद्या म्हटलं त्यांची काहीशी अशी होते. कुठे गेलीस तू, का गेलीस तू, लावून डळा तुझा मला जणू गायब झालीस तू. प्रेमाची पुसट रेष अजूनच अंधुक करून गेलीस तू. कुठे गेलीस तू, का गेलीस तू. एकमेकांतील अंतर कमी करू शकली असतीस तू, जर प्रेमाने एकदा हातात हात घेतला असतास तू. मनाच्या गाभाऱ्यात तरी एक प्रश्न ठेवूनच गेलीस तू. कुठे गेलीस तू, का गेलीस तू. मित्रांसमोर आपल्या कधी लाजली नाहीस तू, प्रेमळ या खोड्या नेहमी करायचीस तू. माझ्या डोळ्यातील प्रेम वेळेत का पाहिलं नाहीस ग तू. कुठे गेलीस तू, का गेलीस तू. आता अशीच आशा आहे की मागे वळून पाहशील तू, लाडाने पुन्हा एकदा हात मारशील तू. वेळेचं महत्व चांगलंच समजून गेलीस तू. कुठे गेलीस तू, का गेलीस तू. धन्यवाद मित्रांनो ऐकल्याबद्दल. अशी आशा करतो की तुम्हाला ही कविता आवडली असतील. यूट्यूबवर आमच्या चॅनलला द प्राऊड बॅकलॉगर्सला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही लवकरच आपल्या सेवेत अजून कविता घेऊन. थँक्यू.